तुमचं नाव सांगा. दत्तात्रय थोरात. जिल्हा परिषद पंचायत समितीची रणधुमाळी चालू झालेली आहे. जिल्हा परिषदेला उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहिती आहे का? कोण आहेत? तुळशीताई प्रीती थोरात आहे. तुमचा पाठिंबा कोणाला? आमचा कोणालाच पाठिंबा नाही, जो जवळ येईल त्याचा. जो जवळ येईल गेला त्यालाच. यापूर्वी तुळशीताई बोर निवडून आल्या होत्या, त्यांच्या माध्यमातून विकास कामे झालीत का? नाही झाली. ह्यावेळेस जर त्यांना संधी दिली तर विकास कामे होतील ना? काय गॅरंटी? काय म्हणले? गॅरंटीच नाही. अच्छा, गॅरंटी नाही. तुमचा पाठिंबा कोणाला राहणार आहे मग? आम्ही पाठिंबा कोणाला देणार? तुमचा स्थानिक उमेदवार आहे तुम्ही. स्थानिक असलं तरी नाही गरज आपल्याला त्याची. दादा, जिल्हा परिषद पंचायत समितीचा रणसंग्राम चालू झालेला आहे. जिल्हा परिषदेला उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का? कोण आहेत? थोरात आणि तुळशीताई भोरे. बरोबर ना? मध्ये उजवी कोण ठरेल? प्रीतीताई थोरात. प्रीतीताई थोरात आणि तुळशीताई भोर का नको आहेत? नाही, आता प्रीतीताई थोरात आमच्या गावच्या उमेदवार आहे, त्याच्यामुळं त्याच्या असं आम्हाला वाटतं. प्रीतीताई थोरात काम करतील का? हो, करतील. त्यांनी पूर्वीपणे ना लोकनियुक्त सरपंच म्हणून 5 वर्ष काम केलेलं आहे. आता पण जिल्हा परिषद चांगलं काम केलेलं असं वाटतं. यापूर्वी तुळशीताई बोर ह्या निवडून आल्या होत्या जिल्हा परिषदेला. त्यांनी कामे केलीत का नाही केली? त्यांनी काम केलं. त्यांनी कामं केलं तर मग तुम्ही त्यांच्या पाठीशी का उभे नाहीत? नाही, आता हे गावच्या उमेदवार आहे म्हणून त्यांना पाठिंबा द्यायचा. गावचे उमेदवार असल्यामुळे तुमचा प्रीतीताई थोरात यांना पाठिंबा आहे. बोला ना. अण्णा मारुती पवार. दादा, जिल्हा परिषदेची निवडणूक आता चालू झालेली आहे, रणधुमाळी चालू झालेली आहे. उमेदवार माहीत आहेत का तुम्हाला? तुम्ही गाव कोणतं आहे तुमचं? चांडोली गाव आहे. मग तुम्हाला उमेदवार माहीत नाही. प्रीतीताई थोरात विरुद्ध तुळशीताई भोरे यांचा जिल्हा परिषदेला उमेदवार दिसत आहेत. काय सांगाल तुम्ही दोन्हीमध्ये? प्रीतीताई थोरात. नाव सांगा तुमचं. जिल्हा परिषदेची रणधुमाळी चालू झालेली आहे. जिल्हा परिषदेला उमेदवार तुम्हाला आता कोण आहेत हे माहीत आहेत का? कोण आहेत? प्रीतीताई तुळशीताई भोर. दोघींमध्ये सरस कोण ठरेल? आता प्रीतीताईला तर आमच्या गावातून फुल सपोर्ट आहे 100%. आणि आजूबाजूच्या गाव प्लसमध्ये लवकी थोडं प्लसमध्ये आहे. सगळे प्लसमध्ये आहेत तुम्ही सांगताय. गाव पूर्ण पाठवते. मग यापूर्वी तुळशीताई भोरे या निवडून आल्या होत्या, त्यांनी विकास कामे केलीत का नाही केली? पण आमच्याकडे दुर्लक्षच आहे. आमच्या भागाकडे विकास कामे केलीत पण तुमच्याकडे दुर्लक्ष आहे. ह्यावेळेस जर त्यांना संधी दिली तर ते कामं करतील का नाही? आता त्याचं काय आम्ही तरी सांगू शकलो, पण आमच्या गावचे असल्यामुळे आम्ही कोण सपोर्ट करणारच नाही. एकंदरीतच प्रीतीताई थोरात ह्या तुमच्या गावच्या असल्यामुळे तुम्ही त्यांच्या पाठीशी उभे आहात. जिल्हा परिषद पंचायत समितीचा रणधुमाळी आता चालू झालेली आहे. जिल्हा परिषदेला उमेदवार कोण आहेत हे तुम्हाला माहीत आहेत का? कोण आहेत? इकडून गडाळ्याक तुळशीताई भोरे, सचिन भोर, आणि इकडं आमच्याच गावचे प्रीतीताई प्रवीण थोरात पाटील. तुमचा पाठिंबा कोणाला? बघू आता त्यावेळेस लगेच काय सांगता येत नाही. आता शेवटी आमच्या गावालीच आहे ती पण त्या पक्षात असू द्या, पण आमच्या गावची. यापूर्वी तुळशीताई भोर या निवडून आल्या होत्या. काही नाही काम केलं होते, काही काम नाही केलं. कामं नाही केली? काहीच नाही. फक्त हे साहेबांनी कामं केल्यात म्हणून हे मग खालची हे करतात. साहेबांचं काम आहे पण त्यांनी दाखवावं का या चांडवलीत हे काम केले. त्यांना जर आता संधी दिली तर पुन्हा कामं करतील ना? आता जनतेचं आता एकटे माया म्हणावं थोडंच. एकंदरीतच तुमचा पाठिंबा हा प्रीतीताई थोरात यांना आहे. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क
7972 82 24 33 व 80 10 25 09 54.